नमस्कार, आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयात आणखीन एका रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप। धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा एकदा रुग्णाच्या मृत्यूची घटना समोर आली आहे। नातेवाईकांनी डॉक्टरांवर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला असून योग्य तपास आणि कारवाईची मागणी केली जात आहे। माहितीनुसार संबंधित रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र नातेवाईकांचा आरोप आहे की डॉक्टरांनी वेळेत योग्य उपचार दिले नाहीत, ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर रुग्णाच्या कुटुंबियांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। काही नाही, बस तिला पोटात दुखत होतं आणि उलटे होत होते, पण आम्ही तिला 8 वाजता ॲडमिट केलं। मग त्या सिस्टर म्हटल्या 8:30 डॉक्टर होते, ते डॉक्टर म्हटले 8:30 वाजता तिला सिटी स्कॅनला न्या। तोपर्यंत तिला इंजेक्शन त्या सलांमध्ये दिलं, तिनं शांत झाली, तिचं पोट दुखायचं राहिलं, उलटी पण तिची झाली नाही, काहीच नाही। आणि सिटी स्कॅनला नेलं, तिथे ती एवढी घाबरली, तिला काहीच कळत नव्हतं। तिथून आल्यापासून तिनं परत शांत झालीच नाही। आणि पुन्हा मॅडमने एक गोळी दिली, ती गोळी दिल्यावर परत पोट दुखायचं राहिलं, तिचं उलटी पण राहिली। आणि परत थोड्या वेळाने परत अजून तिला पोट दुखायचा त्रास व्हायला, म्हणून परत त्यांनी दुसरी अर्धी गोळी दिली खायला, ती दिली। परत 1 तास झोपली शांत, परत 1 वाजल्यापासून परत तिला शांत राहायची नाही, तिला परत जास्त केलं, तिला जास्त झालं। परत डॉक्टर होते का तिथं, जे डॉक्टर ड्युटीला होते ते डॉक्टर होते तिथं? मग सगळ्या ह्या गोष्टी सिस्टरनेच केल्यात, इंजेक्शन वगैरे किंवा गोळ्या वगैरे त्यांच्या शिकवलं मॅडम, त्या मॅडम काय मागणी आपली? शिकाऊ डॉक्टरांनी एवढंच की आम्हाला न्याय मिळावा आणि बाकीच्या अजून प्रकार अशी घडू नये एवढं वाटतंय आम्हाला। आज कंपोस्ट डॉक्टर कुठे तुमच्यापाशी यायची काय गरज आहे? तुम्ही जर वेळेला नाही पोहोचल्यानंतर तुम्ही पुढचं पेशंट कसं आवरणार आहे? तुम्ही डॉक्टर लोकांची वर्दी कशासाठी? मग तुम्हाला आज पेशंट तुम्हाला कुठल्या हालतीत आहे ते तर तुम्हाला कळत नसेल। पैसे फुकटचे आहेत का तुम्हाला? आज माणूस जीवाशी जीव टाळून येतो इथपर्यंत, तुम्हाला गरज कशाची आहे? मग पैशाला कोणी खात नाही। आज माणूस काय म्हणून दवाखाना आहे। आज तुमच्यापर्यंत घरी जर उपचार केले तर इथपर्यंत यायची गरज नाही आम्हाला। अशा डॉक्टर लोकांची ट्रीटमेंट कशीच अशी आहे? आज तुम्हाला वर्दी कशाची आहे? डॉक्टरची आहे ना, सरकार तुम्हाला फुकट झाडू मारायची पदवी देत नाही। आज पेशंट नीट व्हावं म्हणून देत आहे ह्या गोष्टीला, तुम्ही तात्पर्य काहीच करत नाही त्या डॉक्टरला। नुसते अशा गपलेगत केले तर पुढचं पेशंट काय म्हणेल? आज आमचं गेलं, उद्या दुसऱ्याचं आहे। आज ह्या जगात हजारो माणसं आहेत जगणारे करणारे, पण ह्या माणसाचा विचार कोणी करा? स्वतंत्र घरात सुद्धा आज आपल्या असणार आहे ती, डॉक्टरच्याही घरात एक पेशंट असतो, तुम्ही असं मरू द्या चाल का? मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय, उपचाराचा काही अडथळा निर्माण झाला काय? आपल्याकडे काही प्राथमिक माहिती आहे? एक अर्ध्या तासाआधी असा निरोप आला वार्डामधून मेडिकल ऑफिसरचा की अशा पौर्णिमा गायकवाड नावाच्या एका मुलीचे मृत्यू झाला आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण सर्वजण आलात असं निरोप आला होता। त्यामुळे मी तात्काळ संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी यांना बोलावून घेतलं। त्यासोबतच आज आता पेपर्सचं अवलोकन करत आहे आणि तात्काळ या मृत्यूविषयी एक समिती गठन करत आहे। तर त्या समितीला 24 तासाच्या आत अहवाल देण्यासाठी पुन्हा सांगणार आहे। या समितीच्या अहवालानंतर आपण या दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहोत आणि नातेवाईकांना किंवा मैत्रिणींना न्याय मिळण्याचा प्रयत्न करणार। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।